आंबेडकर आगे बढ़ो, करायचं अरे बेंची अधिकाऱ्यांचं करायचं स्मशानभूमी चालू झालीच पाहिजे, ही तिरडी या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारी झालेल्या अधिकाऱ्यांसाठी आम्ही इथे या ठिकाणी भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचाराबद्दल चौकशी झाली पाहिजे. पारेख परिवार ट्रस्ट जो आहे या ट्रस्टची 40,000 कोटीची चौकशी झाली पाहिजे. दिवंगत प्रशासन या ठिकाणी त्यांची शोकसभा आपण आयोजित केलेली आहे. वंचित बहुजन आघाडी दक्षिण मुंबई जिल्हा वरी तालुका यांच्या वतीने जी साऊथ वॉर्डच्या सगळ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची तिरडी घेऊन वंचित बहुजन आघाडी आज या ठिकाणी आलेली आहे. स्थानिक नगरसेवक, आमदार व बीएमसी प्रशासन आपण जिवंतपणे इतर टेंडरमधून आपण पैसे तर खातच आहात, परंतु मेलेल्या माणसाच्या मैतावरचं लोणी खाणारं हे प्रशासन आज या ठिकाणी तुम्हाला. तसेच प्रस्थापित पक्षांचे काही संविधानिक पदावर असलेले कार्यकर्ते पदाधिकारी ते ह्या सगळ्या भोंगळ कारभारात या भ्रष्टाचारात सामील आहेत. वरळीतील माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीच्या कथित 40 कोटी रुपयांच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावर आज वंचित बहुजन आघाडी वरळी विधानसभा यांच्या वतीने जी दक्षिण विभागाच्या कार्यालयाबाहेर तिरडी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान जी दक्षिण विभागाच्या आयुक्त, स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक आमदार यांच्या नावाने जोरदार घोषणा देण्यात आल्या. पारेख ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या सुशोभीकरणाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे. आंदोलकांचा आरोप आहे की फोर सीझन हॉटेलच्या मालकांच्या सांगण्यावरून स्मशानभूमी ही बंदिस्त करण्यात आली आहे. मात्र या बंदिस्त रचनेमुळे अंत्यसंस्काराच्या वेळी निर्माण होणाऱ्या धूर परिसरात आणि स्मशानभूमीच्या आतील भागात साचत असून अंत्ययात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणातील आर्थिक व्यवहार, सुशोभीकरणाचा खर्च, कामाची प्रक्रिया आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळेस आंदोलनकर्त्यांनी केली. ही तिरडी बीएमसी जी साऊथ प्रशासनाची आहे, इथल्या वॉर्ड ऑफिसरची आहे, इथल्या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांची आहे की ज्यांच्यामुळे मागच्या 1 महिन्यापासून असणारा वरळी स्मशानभूमी, वरळी येथील माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमी बंद आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांची ही तिरडी आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांनी तब्बल 45 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि आता ही स्मशानभूमी फक्त आणि फक्त फोर सीझन हॉटेलच्या सुविधांसाठी तिथून हलवून तो संपूर्ण 80,000 स्क्वेअर फीटचा जो प्लॉट आहे हा गिळंकृत करण्याचा इथले असणारे तिन्ही आमदार आदित्य ठाकरे, सचिन अहिर, सुनील शिंदे आणि इथले 7 नगरसेवक या सगळ्यांचा हा डाव आहे. आणि ज्याला सामील इथल्या असणाऱ्या जी साऊथच्या स्वप्नाजा क्षीरसागर मॅडम सुद्धा आहेत आणि या सगळ्यांची ही तिरडी आहे. काय प्रशासनाकडून मागण्या? आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की सुरुवातीला ज्या पद्धतीने स्मशानभूमी होती त्या पद्धतीने ती करून देण्यात यावी. वरळीकरांना कुठलीही हायटेक स्मशानभूमीची आवश्यकता नाहीये, पण घरात दुःखद घटना घडल्यानंतर त्याच्यावरती सोयीस्कर पद्धतीने अंत्यविधी करण्याची सुविधा उपलब्ध राहावी ही एकच जेन्युइन मागणी वरळीकरांची आहे. या हायटेक स्मशानभूम्या या असणाऱ्या आदित्य ठाकरे, सचिन अहिर, सुनील शिंदे आणि या क्षीरसागर मॅडम आणि त्यांच्या सगळ्या 7 नगरसेवकांनी आपापल्या घरात बांधाव्यात आणि त्या त्यांनी चालवाव्यात. त्याच्याशी काही आम्हाला घेणं देणं नाहीये, पण वरळीतली स्मशानभूमी जशी होती तशीच पहिल्यासारखी ओपन झाली पाहिजे, ओपन पद्धतीने असली पाहिजे. आज तिकडे अंत्यविधी केल्यानंतर धूर ज्या पद्धतीने कोंडतोय आणि लोक 2 मिनिटं सुद्धा आपल्या प्रियजनांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी उभे राहू शकत नाहीत. हे सगळ्याला इथले असणारे आमदार, इथले नगरसेवक आणि हे जी साऊथचं बीएमसी प्रशासन हेच जबाबदार आहे. मागण्या मान्य नाही झालं तर काय आंदोलन? मागण्या मान्य होतील न होतील हा दुसरा भाग आहे. आमची मागणी जी आहे 16 तारखेला आम्ही या मोर्चाची घोषणा केली होती. 17 तारखेला महाराष्ट्राचा सभापती औरंगाबादवरून डायरेक्ट स्मशानभूमीत येतो. ही वंचित बहुजन आघाडीची घेतलेली दखल आहे असं आम्हाला वाटतं. दुसरं म्हणजे याच्यामध्ये आहे की लगेच नगरसेवक शिवसेनेचे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर तिकडे जातात. आदित्य ठाकरेंना पोस्ट करावी लागते की आग लागल्यामुळे 1 महिना स्मशानभूमी बंद होती. आदित्य ठाकरेला लाज वाटली पाहिजे होती खोटं बोलताना. किती मोठी आग लागली होती हे आदित्य ठाकरेंनी दाखवावं ना समाज माध्यमांना.
या सगळ्यांनी 45 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय आणि ही स्मशानभूमी आज त्या ठिकाणी खिळखिळी झालेली आहे. त्या ठिकाणी घोषणा केल्या जातात मेहता संस्था आहेत, त्या संस्थेचा काय सहभाग आहे? याच्यामध्ये हिरालाल पारेख ट्रस्ट नावाचं एक ट्रस्ट होतं. 2020 साली एक MOU झाला आणि त्यांनी हायटेक स्मशानभूमी बनवण्याचा त्या ठिकाणी घाट घातला होता. हे कशासाठी तर 4 सीझन हॉटेलला त्यांच्या गॅलरीज मधून जी प्रेतं जळताना दिसत होती, ही प्रेतं दिसू नयेत म्हणून ही स्मशानभूमी बंदिस्त करण्याचा तो डाव होता. आणि ही स्मशानभूमी बंदिस्त झाल्यानंतर हिरालाल पारेख ट्रस्टने महानगरपालिकेला सांगितलं की आता आमच्याकडे पैसे संपलेले आहेत, आमच्याकडे काही पैसे राहिलेले नाहीयेत. आणि मग महानगरपालिकेने त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट कंप्लीट करण्याचा 3 वर्ष झाले प्रयत्न चालू आहे. परंतु जे 4 सीझन हॉटेलला पाहिजे होतं, जे आदित्य ठाकरे त्यांच्या नगरसेवकांना पाहिजे होतं, ते सचिन अहिर सुनील शिंदेना पाहिजे होतं, ते झालं, पैसे मिळाले. आता सर्वसामान्य माणसाची तिथं तिरडी जळो तर नाही जळो याच्याशी यांना आता काही घेणं देणं राहिलेलं नाहीये. आणि हा जो हिरालाल पारेख ट्रस्टचा जो बोर्ड लागलेला आहे, इथं पोलीस प्रशासनही आहे, BMCचं प्रशासन आहे. यांना आम्ही सांगतोय की उद्या सकाळी तो बोर्ड वंचित बहुजन आघाडी 100% फाडणार म्हणजे फाडणार. या ठिकाणी तुम्हाला मॅडमने भेट दिलेली नाहीये. हा माज समजायचा, हा माज नाहीये. मला वाटत नाही की या सहाय्यक आयुक्त किंवा BMCच्या त्या ठिकाणी असणाऱ्या कुठल्या अधिकारी आहेत. या इथल्या असणाऱ्या बिल्डर लॉबीच्या एजंट आहेत. तब्बल 2.5 तास सुधाकर शेट्टी जो वरळीच्या एका प्रोजेक्ट मध्ये त्याला जेलमध्ये जावं लागलं, असा माणूस सिक्युरिटी घेऊन 2.5 तास मॅडमच्या केबिन मध्ये बसतो आणि वंचित बहुजन आघाडीचे लोक सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन बाहेर थांबलेले असतात. त्यांना भेटायला मॅडमला वेळ नाही, पण सुधाकर शेट्टीला भेटायला मॅडमला वेळ आहे. आज सुद्धा कोर्टच्या नावाखाली मॅडम इथून पळून गेलेले आहेत, कारण त्यांच्याकडे कुठलीच उत्तरं नाहीयेत. एप्रिल 2026 मध्ये जे टेंडर काढलं 5,90,00,000 रुपये, यातून स्मशानाची त्या ठिकाणी दुरुस्ती झाली की नाही आम्हाला माहित नाही, पण क्षीरसागर मॅडमच्या घराची दुरुस्ती नक्की झाली असेल आणि म्हणून क्षीरसागर मॅडम आज इथून पळून गेलेले आहेत. 40 कोटी रुपयांच्या कथित खर्चाचा हिशोब काय? सुशोभीकरणाच्या कामाची पारदर्शकता कुठे आहे? आणि बंदिस्त स्मशानभूमीमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.